नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजकाल सुप्रियाताई सुळे यांनी एक प्रबोधन यात्रा काढली असं म्हणायला हरकत नाही. कारण घरातून सकाळी बाहेर पडल्यानंतर जेव्हा आणि जितक्या वेळेला समोर कोणी कॅमेरा घेऊन येईल किंवा एखाद्या मंचावर माईक हातात सापडेल, तिथे लोकांचं, जनतेचं आणि अगदी माध्यमांचं सुद्धा प्रबोधन करणं हे जणू काय एक व्रत म्हणूनच सुप्रियाताईंनी काम हाती घेतलेलं आहे. मी वेळोवेळी त्याची हजेरी घेत असतो. आज मी त्यांचं एक विधान ऐकलं की मुंबई का शिर्डीला, मला वाटतं शिर्डीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि तिथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारून शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधानांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आणि ते शरद पवारांपेक्षा त्यांच्या कन्येला झोंबलं तर नवल नाही. आणि गंमत कशी असते बघा, ह्या असे लोक सुप्रियाताईंसारखे असतात ना, त्यांची मेमरी सिलेक्टिव्ह असते. म्हणजे त्यांच्या स्मरणामध्ये आवश्यक तेवढ्या गोष्टी राहतात आणि ज्या त्यांना त्रासदायक असतील, त्यांना उपयुक्त नसतील, अशा आठवणी ज्या असतात ह्या आपोआप डिलीट होत असतात, आपोआप डिलीट होतात. काय झालं होतं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी म्हटलं की महाराष्ट्रातला एक नेता आहे, त्यांनी 7 वर्ष केंद्रात कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं. आता या प्रश्नाचं उत्तर देताना सुप्रियाताईंना भरपूर काही सांगता आलं असतं. बघा, एवढं झालं, एकेका काय ते शेतकऱ्याच्या घरावर सोन्याची कौलं पडलेली आहेत, तो जमिनीत नांगरायला गेला की सोन्यासारखं पीक बाहेर येतं. हे सुप्रियाताई सांगू शकले असतात. माझे वडील 7 वर्ष कृषी मंत्री असताना या देशाच्या शेतकऱ्याची भरभराट कशी झाली हे सुप्रियाताई सांगू शकल्या का? नाही सांगू शकल्या. परत आपलं खोटं सांगण्यासाठी त्यांना नरेंद्र मोदींचं सत्य आधाराला घ्यावं लागतं की अरे, याच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवारांना पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. आपणच ज्याला पद्मभूषण पुरस्कार दिला त्याचा शेती किंवा इतर क्षेत्रातलं, सार्वजनिक क्षेत्रातलं काम आहे ते बघूनच तुम्ही पद्मभूषण पुरस्कार दिला ना. मग आता भ्रष्टाचाराचे आरोप कसे करता, नाकर्तेपणाचे आरोप कशाला करता, हा सुप्रियाताईंचा सवाल आहे. पण जे पद्मभूषण मिळालं त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी तपासल्या गेल्या असतील, पण त्या गोष्टी मोदींना कळल्या म्हणून मोदींनी शरद पवारांना पद्मभूषण पुरस्कार दिलेला, अपमान केलेला नाही. पण पद्मभूषण पुरस्कार दिल्यामुळे शरद पवारांनी केलेल्या चुका किंवा केलेली पापं ही पद्मभूषण नावाच्या साबणाने धुतली जात नाहीत. सुप्रियाताईंना ते हवं असतं की तुम्हीच पद्मभूषण दिलं आणि आता तुम्ही आरोप करता. असाच जर प्रश्न विचारायचा असेल तर 50 वेळा आत्तापर्यंत सुप्रियाताईच म्हणाल्या होत्या माझे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मग 50 वेळ तुम्ही ज्या पंतप्रधानाला आपला आवडता पंतप्रधान म्हणता त्याच्यावर आत्ताच त्याच्यातले दोष काढायची वेळ तुमच्यावर का आली? मग यापूर्वी मी अविचाराने बोलत होते आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या बाबतीत माझा आवडता पंतप्रधान मी यापूर्वी बोलले, ती माझी घोडचूक होते. माझ्यासारखी मूर्ख बाई नाही. आज मी मोदींचं खरं रूप तुम्हाला दाखवते. इथून सुरुवात करायची. नरेंद्र मोदी हा माणूस किती ढोंगी आहे बघा, की एकीकडे ज्या माणसाला पद्मभूषण दिलं त्याच्यावरच आता 7 वर्षात काय केलं असं प्रश्नचिन्ह लावतो आणि अशा माणसाला माझ्यासारखी मूर्ख बाई लाडका पंतप्रधान म्हणून बसली. त्याबद्दल मी आधी सर्वात समोर बसलेले श्रोते, समोर जमलेले पत्रकार, समोर जमलेले कॅमेरामन या सगळ्यांची आधी माफी मागते आणि पुढे भाषणाला सुरुवात करते. अशी सुप्रियाताईंना सुरुवात करता आली असती. कारण आधी पद्मभूषण दिलं आणि नंतर टीका केली तर त्यात जर पंतप्रधानांची चूक झालेली असेल तर आधी त्या पंतप्रधानाला 50 वेळेला आपला आवडता
पंतप्रधान अशी बिरुदावली लावणाऱ्या सुप्रियाताईंनी सुद्धा ती चूक वारंवार केलेली आहे, वारंवार केलेली आहे. मग जो नियम पंतप्रधानाला लागतो तोच सोकॉल्ड अतिशय उत्तम संसदपटू सुप्रियाताईंना सुद्धा लागू होतो. तुम्ही कुठच्या आधारावर नरेंद्र मोदींना आवडते पंतप्रधान म्हणालात? ज्याच्या कर्तृत्वावर रोजच्या रोज प्रश्नचिन्ह तुम्ही लावत फिरता तो पंतप्रधान तुम्हाला का आवडला याचा तरी एकदा खुलासा करा. मग मोदी सुद्धा, आपण शरद पवारांना पद्मभूषण कुठल्या कामासाठी दिलं होतं? वसंतदादांचं सरकार पाडून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, इतकं महान कार्य शरद पवारांनी केलं. यासाठी मोदींनी शरद पवारांना पद्मभूषण दिलं असंच मोदी सांगू शकतील. किंवा आणखीनही 50 गोष्टी आहेत की यापूर्वी शिवसेनेमध्ये फाटाफूट घडवली, शिवसेनेचे काय होते ते 12-16 आमदार फोडून छगन भुजबळांसकट काँग्रेसमध्ये दाखल केले. हे इतकं महान कार्य शरद पवारांनी केलं होतं म्हणून त्याला पद्मभूषण दिलं असं मोदी सुद्धा सांगू शकतील उद्या. कारण पद्मभूषण का दिलंय याचा खुलासा नरेंद्र मोदींनी कधी केलेला नाही. आणि नरेंद्र मोदी हे आपले आवडते पंतप्रधान आहेत. ते कशासाठी आवडते पंतप्रधान आहेत याचा सुप्रियाताईंनी कधी खुलासा केलेला नाही. त्यामुळे आज मोदी चुकतायत असं दाखवताना खुद्द सुप्रियाताई सुद्धा चुकतायत ना. आणि मोदी पद्मभूषण बाजूला ठेवा, तुमचे अतिशय कष्ट काय ते तपस्वी असलेले, तपश्चर्या केलेले पिताश्री जे शरद पवार आहेत, त्यांनी दीर्घकाळ कृषी मंत्री असताना नेमकं देशाच्या शेतकऱ्यांचं काय कल्याण केलंय, कोट कल्याण केलंय तेही सांगायला हरकत नाही. याचं कारण सुप्रियाताई, तुम्ही वर्तमानपत्र वाचत नसाल, बातम्या बघत नसाल आणि देशात आसपास सातत्याने गेल्या 10-15 वर्षात काय घडतंय याचा थांगपत्ता तुम्हाला नसेल तरी सामान्य जनतेला असतो. आणि त्यासाठी एक सांगावं लागेल, 2004 पासून 14 पर्यंत शरद पवार केंद्रात कृषी मंत्री म्हणून काम करत होते. आणि हाच कालखंड असा आहे की देशाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या आणि प्रमाण प्रतिदिन वाढत गेलं. 2014 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या ह्या तुरळक यायला लागल्या. पण 2004 पासून 14 पर्यंत म्हणजे शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री असताना सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत राहिलेल्या आहेत, रंगत राहिलेल्या आहेत, वाजत गाजत राहिलेले आहेत. सुप्रियाताईंना त्याचा पत्ता नाही. मग विचारायचं, का हो नरेंद्र मोदी पंतप्रधान, माझ्या पित्याच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली, याला तुम्ही पराक्रम समजता का? नसेल तर माझ्या पित्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी पद्मभूषण का दिलं तुम्ही, हा पण प्रश्न विचारू शकत होता. पण आपल्या पित्याचं कर्तृत्व सुप्रियाताईंना सांगता येत नाही, चांगलं काय केलं हे सांगता येत नाही, मोदी आपले लाडके काय ते पण सांगता येत नाही. पण रोजच्या रोज प्रबोधन करण्याची जी हौस आहे ती सुद्धा फिटत नाही आहे. त्यामुळे माईक समोर आला किंवा कॅमेरा समोर आला की आपल्या नेहमीचं ओशाळवाणं हसू दाखवत सुप्रियाताई आपण फार उपरोधिक बोलतोय असं नाटक करायला लागतं, नाटक करायला लागतं. का मी सांगतोय मित्रांनो, तर असंच त्याच शुक्रवारीच एक कुठेतरी बोलताना सुप्रियाताई म्हणाल्या की देशाचं कर्ज 2014 नंतर देशाच्या डोक्यावर असलेलं कर्ज म्हणजे भारत सरकारने उचललेलं कर्ज त्याची रक्कम दुप्पट झालेली आहे, झाली आहे दुप्पट. पण देशात 70 वर्षात जी कामं झाली नाही त्याच्या चौपट कामं याच 9 वर्षामध्ये झालेली आहेत. कर्ज घेतलं आणि घरी नेलं असं झालं नाही, असं नाही झालेलं. जी कर्ज घेतली आहेत या देशाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी घेतलेली आहेत आणि त्यातून अनेक गोष्टी उभ्या राहिलेल्या दिसतात. नवं संसद भवन झालं असेल, देशात हजारो किलोमीटरचे नवे रस्ते रोजच्या रोज बांधले जात आहेत आणि त्यासाठी पैसा लागत असतो.
पैसा लागत असतो आणि सरकार कर्ज काढून विकास योजना राबवतं, त्यातूनच देशाचा विकास होतो, अर्थकारणाला चालना मिळते, रोजगाराला चालना मिळते, लोकांची जीवनशैली वाढत जाते. हे जागतिक आर्थिक सत्य आहे, त्याची गंधवार्ता सुप्रियाताईंना नाही आहे. देशाचं कर्ज दुप्पट झालं असं म्हणणाऱ्या सुप्रियाताई आहेत, त्यांना अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे त्याची कल्पना आहे. आणि प्रतिदिन जितके त्यांचे व्यवसाय वाढत आहेत, उद्योग समूहाचा विस्तार होत जातोय, तितकी त्यांची बँकांकडून घेतलेली कर्ज वाढत चाललेली आहेत. पण त्या घेतलेल्या अधिकाधिक कर्जातून अधिकाधिक विकास, अधिकाधिक प्रगती, अधिकाधिक अर्थकारणाचा विस्तार झालेला आहे. तुमच्या पिताश्रींनी जे साखर कारखान्यांची लॉबी उभी केली, त्यांनी घेतलेल्या कर्जातून त्या कारखान्यांना दिवाळखोरीत जावं लागलं. पण अदानी, अंबानी वगैरे सांगतात त्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या नाहीत. हां, UPAच्या काळामध्ये, ज्या काळात शरद पवार केंद्र सरकारमध्ये होते आणि महान अर्थशास्त्री मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, त्या कालखंडामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी यासारख्या लोकांनी हजारो करोडची कर्ज बँकांकडून उचलली आणि मोदी सरकार जेव्हा त्याच्या वसुलीच्या कामाला लागलं तेव्हा त्या लोकांनी पळ काढला, ज्यांना UPAच्या काळात भरमसाठ कर्ज देण्यात आली होती, तारणाशिवाय कर्ज देण्यात आली होती. आणि जेव्हा वसुलीची वेळ आली तेव्हा ज्यांनी पळ काढला, त्यांना कर्ज देणारे जे सरकार होतं त्या सरकारमध्ये शरद पवार होते. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचा जो सम्राट कोण असेल, मठाधीश कोण असेल, शुगर इन्स्टिट्यूटचा मठाधीश कोण असेल, त्याचं नाव शरद पवार आहे ना. शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये किती साखर कारखाने, किती सहकारी संस्था डबघाईला गेल्या, दिवाळखोरीत गेल्या, याची काही गणती सुप्रियाताईंना माहिती नाही आहे. अजितदादांच्या कुठच्या खाजगी केलेल्या सहकारी जरंडेश्वर, त्याचं काय प्रकरण आहे? ते शरद पवार कृषी मंत्री असतानाच झालेलं आहे ना. आणि तरीही उद्धव काय त्या तुमच्या नरेंद्र मोदींनी त्यांना पद्मभूषण दिलं आणि ते मोदी हे तुमचे लाडके पंतप्रधान आहेत. देशाच्या डोक्यावरचं कर्ज दुप्पट झालं म्हणून सुप्रियाताई चिंतेत आहेत. पण जे साखर कारखाने शरद पवारांच्या बगलबच्च्यांचे आहेत, त्यांच्या प्रत्येक कारखान्याच्या डोक्यावर इतकं कर्ज आहे की तिथे साखर काढण्यासाठी जो ऊस वापरला जातो त्या ऊस उत्पादकांचं पेमेंटसुद्धा वेळेवर करता येत नाही, इतका कर्जाचा बोजा आहे. त्याविषयी सुप्रियाताई चकार शब्द बोलणार नाहीत. कर्ज देशाची चिंता करू नका. तुम्ही ज्या पट्ट्यामध्ये राजकारण करता तिथले एकामागून एक साखर कारखाने डबघाईला गेलेले आहेत. आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदी ज्या गुजरातमधून आले तिथल्या सगळ्या साखर कारखान्याच्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एका फटक्यात ऊस घातल्यानंतर एक हाती रक्कम दिली जाते, हप्त्याने रक्कम दिली जात नाही. कृषी मंत्री नसताना सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गुजरातमध्ये अशी व्यवस्था उभारली की तिथले सगळे सहकारी कारखाने, सगळे सहकारी उद्योग फायद्यामध्ये चालतात. आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने चाललेले सगळे सहकारी कारखाने, सहकारी संस्था, सहकारी संघटना या दिवाळखोरीत असतात. आणि त्यांना वेगवेगळ्या वेळेला सरकारची हमी देऊन बँकांकडून कर्ज उचलावी लागतात. आणि सुप्रियाताई मग प्रबोधन करताना काय सांगतात? सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. हा त्यांचा घरंदाज अनुभव आहे. कारण पवार घराण्याच्या आशीर्वादाखाली जेवढे सहकारी उद्योग फोफावले ते सगळेच्या सगळे दिवाळखोरीत गेले, कर्जबाजारी झाले, कर्ज फेडता येत नाही म्हणून बँकांनी अशा कारखाने आणि उद्योग समूहांचा लिलाव केलेला आहे. कर्ज चढलं दुप्पट चौपट बोलता सुप्रियाताई. तुमच्या आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या किती उद्योगांचं दिवाळं वाजलं, त्या कर्जाखाली वाकून लोक मेले.
याचं कधीतरी बोलणार आहात का? आणि वर सांगायचं सगळी नाटकं करता येतात, सगळे सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. खरं आहे सुप्रियाताई. आणि त्यात तुमच्या इतकं कोण अनुभवी असेल? पवार परिवारा इतकं पैशाचं सोंग आणता येत नाही असा अनुभव इतर कोणाकडे असू शकत नाही. नाही आणता येत. कारण पैसे रोखीत द्यावे लागतात, दाखवावे लागतात, खात्यात दाखवावे लागतात, तरच इन्कम टॅक्सच्या धाडी पडत नाहीत, ईडीच्या धाडी पडत नाहीत. ते अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आलेत जामिनावर, पण त्यांच्या त्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये कुठून आले पैसे, कोणी आणले, का दिले याचा खुलासा त्यांना आजही करता आलेला नाहीये. हे सगळे पवार साहेबांच्या आशीर्वादाचे आहेत लोक. पण कर्जाशिवाय संस्था आणि उद्योग उभे राहत नाहीत. पण कर्ज फेडावं लागतं, ते फेडायचं नसतं. हाच अनुभव आणि हाच धडा शरद पवारांच्या कारकिर्दीत दिला गेला. म्हणून सगळा सहकारी उद्योग हा स्वाहाकारी उद्योग झाला. आणि सुप्रियाताई म्हणतात पैशाचं सोंग आणता येत नाही, कारण हा घरचा अनुभव आहे, परिवारातला अनुभव आहे, गोतावळ्यातला अनुभव आहे. पण तो गुजरातचा अनुभव नाही. गुजरातमध्ये जगाला गवसणी घालेल असा सहकारी काय तो दूध उद्योग आहे, सहकारी कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत. आणि वेळच्या वेळी ऊस उत्पादकांचे पैसे फेडले जातात. ते उभारणं आणि त्याला शिस्त लावणं हे काम अमित शहा सारख्यांनीच केलेलं आहे. त्याच्या जवळपास तरी आपले पिताश्री पोहोचू शकतात का याचा विचार करा, याचा शोध घ्या. आणि अशा सुप्रियाताई ज्या ॲफिडेव्हिट देताना 10 कोटी 100 कोटी एवढी मालमत्ता आपली आहे, तर ती कुठून मिळवली हे पण सांगत नाहीत जाहीरपणे. आणि गबाळे कपडे घालून आपल्या गरिबीचं नाटक करत असतात. तेव्हा सुप्रियाताईंच्या प्रबोधनातलं सार काय असेल, तात्पर्य काय असेल, तर ते पण समजून घेतलं पाहिजे. सुप्रियाताई जेव्हा सांगतात की पैशाचं सोंग आणता येत नाही, पण गरिबीचं नाटक मात्र चालतं, जे वर्षानुवर्ष गेली 40 वर्ष चालू आहे. गरीब शेतकऱ्याचं कल्याण करताना शरद पवार आणि त्यांचा अख्खा परिवार गब्बर होत गेला, गरीब अधिक गरीब होत गेला. कारण यांचं गरिबीचं नाटक जोरात चालू होतं, प्रयोगावर प्रयोग चालू होते. आणि पैशाचं नाटक करायची वेळ आली की काखावर करायच्या, सहकारी कारखाना बुडाला, लिलावात गेला. हे नवीन नाही सुप्रियाताई. तेव्हा ओशाळवणं हसून, खोटं खोटं हसून जे काय प्रबोधन तुम्ही करत असता त्यात किती खोटेपणा आहे ते भोगलेले जे लोक आहेत, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, यामध्ये गांजलेले जे भागधारक शेतकरी वगैरे आहेत, ते पवार परिवाराला उत्तम ओळखायला लागलेले आहेत. अन्यथा बघता बघता महाराष्ट्र शरद पवारांच्या हातून निसटला नसता. या महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवारांसारख्या महान जाणत्या नेत्याला बाजूला करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यासारख्या गुजराती नेत्यांना इतकी भरघोस मतं दिली नसती. विचार करायचा तर त्याचा करा. आणि हे मी आज बोलत नाही, मी जवळजवळ 8 वर्षापूर्वी सुप्रियाताईंनी फोन केला होता, तेव्हाही त्यांना सांगितलं होतं एका गोष्टीचा विचार करा की बाजूच्या गुजरात राज्यामधल्या 2 नेत्यांना महाराष्ट्रातला मतदार इतका मोठा कौल देतो, तर तो आपण याच मराठी मातीतले असून आपल्याला का झिडकारतो याचा अभ्यास करा, याचा विचार करा. पण तो अजूनही केलेला नाही. आणि प्रबोधनाचे कार्यक्रम, प्रवचनं जोरजोरात चालू आहेत. चालू द्या चालू द्या. कारण हळूहळू गरिबीचं नाटक पण उघडं पडलेलं आहे. गावाखेड्यातला श्रमिकसुद्धा, शेमडपोरसुद्धा तुम्हाला ओळखायला लागले. मराठा आरक्षणाचा एवढा उठाव झाला आहे, पण कोणी तुमचं नावसुद्धा घेत नाही आहे. अगदी रोहित पवारांना सुद्धा गावात यायला, पदयात्रेला बंदी घालायचा निर्णय त्या मराठा मूक मोर्चाला घ्यावा लागला. यातच तुमचे पिताश्री महान
कर्तबगार, पद्मभूषण यांच्यात दडलेलं छद्म लक्षात येईल आणि मग कळेल की पैशाचं नाटक करता येत नाही, पण आता गरिबीचं नाटकसुद्धा चालत नाही, हेच सार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.